Hello everyone. I welcome you all in our next video lecture. In this video lecture we are going to learn derivative of inverse function. In previous lecture we have seen derivative of parametric function. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्स फंक्शनवरील एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज कशा प्रकारे फाइंड आउट करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. If y is equal to f of x is differentiable function of x such that the inverse function x is equal to f inverse of y, then dx upon dy. इथे आपण नेहमी dy by dx लिहित असतो, परंतु इथे आपला हा फंक्शन जो आहे तो इन्व्हर्स फंक्शन आहे. ओके, x इज इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ वाय या फॉर्ममध्ये आपल्याला इथे इन्व्हर्स फंक्शन दिलेलं आहे. तर dx अपॉन dy आपण कसं फाइंड आउट करणार, तर 1 अपॉन dy बाय dx म्हणजे इथे आपण dy बाय dx चा रेसिप्रोकल घेणार आहोत आणि जेणेकरून आपल्याला dx अपॉन dy हा इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल. व्हेअर dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. डिनॉमिनेटर हा नॉट इक्वल टू 0 आहे. तर इथे फॉर एक्झाम्पल बघा, हा डेफिनेशन काय सांगतो. x इज इक्वल टू 1 अपॉन वाय स्क्वेअर इथे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे आणि dy बाय dx आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर इथे पहिल्यांदा दिलेला फंक्शन लिहून घ्या, x इक्वल टू 1 अपॉन वाय स्क्वेअर. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. आता इथे बघा x हा फंक्शन इन टर्म्स ऑफ y आहे, त्यामुळे आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढावा लागेल. ओके, त्यामुळे इथे काय येईल तर d बाय dy विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे इथे डिनॉमिनेटरला y हा व्हेरिएबल येणार आहे. सो d बाय dy ऑफ x, LHSचा जो व्हेरिएबल आहे तो x इज इक्वल टू d बाय dy ऑफ 1 अपॉन वाय स्क्वेअर. आता d बाय dy ऑफ x म्हणजेच काय, dx अपॉन dy विच इज इक्वल टू हा वाय स्क्वेअर मी न्यूमरेटरला घेऊन गेले तर ह्याचा काय होईल, y रेस टू -2. डिनॉमिनेटरचा टर्म आहे त्याचा पॉवर न्यूमरेटरला काय होईल, निगेटिव्ह होईल. सो y रेस टू -2 आणि इथे आता आपल्याला x रेस टू n चा फॉर्म्युला वापरून याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो -2 इंटू वाय रेस टू -2 -1 इथे आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. d बाय dx ऑफ x रेस टू n म्हणजेच n इंटू x रेस टू n-1. इथे आपला n म्हणजे कोण आहे, -2. तर dx अपॉन dy काय मिळाला, -2 इंटू वाय रेस टू -3. -2 -1 मायनस मायनस प्लस होईल आणि मायनस साईन ॲज इट इज. सो dx अपॉन dy इज इक्वल टू -2 इंटू वाय रेस टू -3. हा झाला आपण dx अपॉन dy फाइंड आउट केलं आहे. पण क्वेश्चनमध्ये काय विचारलं इथे, dy बाय dx. सो dx अपॉन dy इज इक्वल टू, ह्याला मी आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय केलं आहे. हा -2 आहे तसा हा y रेस टू -3 न्यूमरेटरला आहे, याचा जो पॉवर आहे -3 तो पॉझिटिव्ह जर हवा असेल तो हा टर्म कुठे जाईल, डिनॉमिनेटरला जाईल. सो dx अपॉन dy इज इक्वल टू -2 रेस टू y -2 अपॉन y क्यूब. नाव dy बाय dx आपल्याला dy बाय dx फाइंड आउट करायचं, त्यामुळे 1 अपॉन हा dx अपॉन dy. सो dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy किती मिळवलं आहे, -2 अपॉन y क्यूब. त्यामुळे हा y क्यूब कुठे जाईल, न्यूमरेटरला जाईल. सो dy बाय dx इज इक्वल टू -y क्यूब अपॉन 2. म्हणजे जर तुम्हाला अशा प्रकारे जर फंक्शन दिलं असेल आणि आपल्याला dy बाय dx काढायला सांगितलं असेल तर पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचं आहे आणि त्यानंतर आलेल्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला dy बाय dx हा डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल. त्यानंतर आपण इथे काही फॉर्म्युलेज पाहणार आहोत. सबस्टिट्यूशन्स. सम स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज हॅव्हिंग स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स. आता इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही फाइंड आउट करत असताना बऱ्याच वेळेला तुम्हाला तिथे सबस्टिट्यूशन करावं लागणार आहे. तर हे सबस्टिट्यूशन काय करायचं आहे, म्हणजे कुठल्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल असेल, कोणता फॉर्म्युला जर आला असेल तर त्यावरून काय सबस्टिट्यूशन करायचं आहे एक आयडिया येण्यासाठी इथे आपल्याला काही स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स दिलेले आहेत. बघा, फर्स्ट जो आहे साइन 2 थीटा. आता आपण हा फॉर्म्युला फर्स्ट सेमिस्टरमध्ये अभ्यासला आहे. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके, आपण इथे मल्टिपल सब मल्टिपल अँगल्स हा जो ट्रिग्नोमेट्रीचा चॅप्टर पाहिला आहे फर्स्ट सेमला, तिथे आपण हा फॉर्म्युला बघितलेला आहे. सो आता असं जर क्वेश्चन विचारला असेल किंवा या फॉर्ममध्ये जर असेल 2x इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 - x स्क्वेअर
असं जर असेल तर यावेळेस सबस्टिट्यूशन काय करायचं आहे, एक्स इक्वल टू एकतर साईन थिटा किंवा कॉस थिटा. ओके, क्वेश्चनमध्ये आपल्याला आन्सर काय विचारलं आहे, कोणत्या दृष्टीने आन्सर काढायचं आहे, त्यावरून आपण हे सबस्टिट्यूशन एकतर साईन थिटा किंवा कॉस थिटा सबस्टिट्यूट करून एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे साईन 2 थिटा, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे सर्व स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत, या अगोदर आपण बघितलेले आहोत. किंवा 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असं जर असेल या फॉर्ममध्ये, तर आपल्याला इथं x इक्वल टू टॅन थिटा सबस्टिट्यूट करायचा आहे. त्याचबरोबर कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. हे सर्व स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत, त्यामुळे हे आपल्याला नवीन वाटतील, परंतु हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किंवा तुम्ही लिहून प्रॅक्टिस करू शकता. त्याचबरोबर कॉस 2 थिटालाच आपण असं देखील लिहू शकतो 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. या फॉर्मॅटमध्ये जर असेल 1 मायनस 2 एक्स स्क्वेअर, तर आपण इथे सबस्टिट्यूशन काय करणार आहोत, एक्स इक्वल टू साईन थिटा. कॉस 2 थिटा हा एक आणखीन एक फॉर्म्युला आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. सो 2 एक्स स्क्वेअर मायनस 1. सबस्टिट्यूशन काय असणार आहे इथे, एक्स इक्वल टू कॉस थिटा. त्याचबरोबर कॉस 2 थिटा, आता कॉस 2 थिटाचे एकूण 3 फॉर्म्युलेज इथे आपण बघतोय, 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि हा टॅनच्या फॉर्ममध्ये. तर हे तिन्ही कॉस 2 थिटासाठी फॉर्म्युलेज आहेत. असं जर असेल 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, तर इथं सबस्टिट्यूशन काय असणार आहे, एक्स इक्वल टू टॅन थिटा. इथे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, कॉस 2 थिटा जर साईनच्या टर्म्समध्ये विचारलं असेल तर एक्स इक्वल टू साईन ठेवायचं आहे. कॉस 2 थिटासाठीच कॉसच्या टर्म्समध्ये फॉर्म्युला दिला असेल तर एक्स इक्वल टू कॉस थिटा ठेवायचं आहे. आणि कॉस 2 थिटासाठीच टॅनच्या टर्म्समध्ये फॉर्म्युला दिला असेल किंवा या फॉर्ममध्ये जर असेल 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, तर एक्स इक्वल टू टॅन थिटा आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. त्याचबरोबर टॅन 2 थिटासाठी हा फॉर्म्युला आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. इथे तुम्ही बघू शकता हा जो फॉर्म्युला आहे टॅन 2 थिटा आणि साईन 2 थिटा थोडेफार सेम वाटतील, फक्त डिनॉमिनेटरला इथे साईन 2 थिटाजवळ प्लस साईन आहे आणि इकडे टॅन 2 थिटाजवळ डिनॉमिनेटरला मायनस साईन आहे. म्हणजेच 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर असं जर दिलं असेल तर एक्स इक्वल टू काय सबस्टिट्यूट करायचं आहे, टॅन थिटा. हे सिम्पल फॉर्म्युले म्हणजे सबस्टिट्यूशन्स आहेत. असे जर फॉर्ममध्ये विचारले असतील तुम्हाला, तर हे सबस्टिट्यूट करून एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आणखीन काही सबस्टिट्यूशन्स आहेत. साईन 3 थिटा, साईन 3 थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. जर 3x मायनस 4x क्यूब असं असेल तर एक्स इक्वल टू साईन थिटा सबस्टिट्यूट करायचं आहे. सिमिलरली फॉर कॉस 3 थिटा, एक्स इक्वल टू कॉस थिटा सबस्टिट्यूट करायचं आहे या फॉर्मॅटमध्ये जर विचारलं असेल तर. त्याचबरोबर टॅन 3 थिटा, 3x मायनस एक्स क्यूब अपॉन 1 मायनस 3x स्क्वेअर, म्हणजे टॅन थिटाच्या ऐवजी काय, एक्स, म्हणजेच एक्स इक्वल टू टॅन थिटा सबस्टिट्यूट करायचा आहे. त्याचबरोबर फॉर स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स असं जर दिलं असेल किंवा फॉर 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये जर विचारलं असेल तर इथे सबस्टिट्यूशन एक्स इक्वल टू टॅन थिटा करायचं आहे. या फॉर्ममधलं एक्सप्रेशन जर दिलं असेल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर एकतर साईन थिटा किंवा कॉस थिटा सबस्टिट्यूट करावं लागेल. क्वेश्चन ज्या टाईपमध्ये विचारले त्यानुसार हे आपल्याला सबस्टिट्यूशन ठरवायचं आहे. आणि शेवटचं एक इथं फॉर्म दिलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 2 असं जर दिलं असेल तर एक्स इक्वल टू कॉस थिटा सबस्टिट्यूट करायचं आहे. हे आपल्याला एक आयडिया येण्यासाठी हे सबस्टिट्यूशन दिलेले आहे स्टँडर्ड. तर आता यावरून आपण काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स टॅन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x. इथे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो लेट y इज इक्वल टू गिवन फंक्शन, या दिलेल्या फंक्शनला मी y कन्सिडर करते, टॅन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ दिस. नाव इथे आपल्याला आता फॉर्म्युलाचा वापर करून थोडंसं हे सिम्प्लिफाय करायचं आहे. 1 मायनस कॉस 2x इथे काय येणार आहे 2 साईन स्क्वेअर एक्स आणि 1 प्लस कॉस 2x म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता हे दोन फॉर्म्युलेज कसे आलेत तर तुम्हाला इथे मी या सबस्टिट्यूशनमधून एक्सप्लेन करून सांगते. तर इथे बघा कॉस 2 थिटा आहे
कॉस 2 थीटा प्लस 1 1 मायनस 2 साइन स्क्वेअर जर लिहिलं, हा 1 जर आपण तिकडे घेऊन गेलं किंवा या कॉस 2 थीटाला इकडे घेऊन आला तर 1 मायनस कॉस 2 थीटा तुम्हाला काय मिळेल, 2 साइन स्क्वेअर थीटा मिळेल. त्याचबरोबर इथे 1 प्लस कॉस 2 थीटा जर सिम्प्लिफाय केलं हा फॉर्म्युला, तर हा 1 तिकडे घेऊन गेला तर काय मिळेल, 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय मिळणार आहे, 2 कॉस स्क्वेअर थीटा. तर तेच इथं आपण एक्झाम्पलमध्ये ठेवलेलं आहोत. 1 प्लस कॉस 2 थीटाच्या ऐवजी इथे एक्स आहे तर 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि 1 मायनस कॉस 2 एक्स म्हणजे 2 साइन स्क्वेअर एक्स. तर टॅन इन्व्हर्स ऑफ, आता आपल्याला हा 2 इथे कॅन्सल आउट झालेला आहे. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन माहिती आहे आणि इथे साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर असल्यामुळं हा काय होईल, टॅन स्क्वेअर ऑफ एक्स. सो स्क्वेअर रूटमध्ये टॅन स्क्वेअर आहे त्यामुळे हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर निघून जातील. आपल्याला मिळेल टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन एक्स. सो y इज इक्वल टू एक्स. आपल्याला माहिती आहे टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन एक्स हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. सो टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन एक्स असेल तर त्याची व्हॅल्यू ही एक्स असते, हा फॉर्म्युला आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता या y इज इक्वल टू एक्सला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ y इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1. दिस इज आवर फायनल डेरिव्हेटिव्ह. इथे फक्त थोडंसं सबस्टिट्यूशन करून आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सोल्युशन बघा. पहिल्यांदा गिवन फंक्शन लिहा. लेट y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करूयात. आता असं जर असेल तर आपल्याला इथं बघा एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इथे फॉर्म्युलामध्ये सांगितलं आहे 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. या फॉर्मॅटमध्ये असेल तर एक्स इक्वल टू साइन थिटा किंवा कॉस थिटा सबस्टिट्यूट करायचा आहे. तर तेच इथं केलेलं आहे. पुट एक्स इक्वल टू साइन थिटा. तर काय मिळेल, यावरून थिटा आपल्याला मिळेल साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. सो थिटा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. याला आपण इक्वेशन 2 कन्सिडर करूया. आता ह्या थिटा एक्स इक्वल टू साइन थिटा जे आहे ते आपल्याला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. सो वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्सच्या ठिकाणी साइन थिटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. सो विच इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा आहे तसा आणि 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच काय आहे, कॉस स्क्वेअर थिटा. हे आपल्याला माहिती असेलच. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. त्याच्यावरूनच आपण हे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा येतं हे इथं लिहिलेलं आहे. आता इथे स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर आहे त्यामुळं हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर निघून जातील. टॅन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय आहे, टॅन थिटा. सो वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन थिटा. आत्ता जो फॉर्म्युला वापरला होता तोच इथे वापरायचा आहे. टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू एक्स. इथे एक्सच्या ऐवजी थिटा असल्यामुळे वाय इज इक्वल टू थिटा आपल्याला मिळालेला आहे. आता थिटाची व्हॅल्यू इथे आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. तर इथे इक्वेशन 2 मध्ये पाहिलं तर दिसेल थिटा किती आहे, तर तो साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. तर ते व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायचं आहे. विच इम्प्लाइज वाय इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. आता हे इथं सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक्सप्रेशन दिसते. आता आपण डिफरन्शिएट करू शकतो. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह इथे आपल्याला घ्यायचा आहे. सो डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलेज मी देत असताना साइन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला दिला आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसेल. साइन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असा आहे. तर इथे डायरेक्टली आपण इथे डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही, खूप कॅल्क्युलेशन होईल, कॉम्प्लिकेटेड होईल. त्यामुळे इथे आपण हे सबस्टिट्यूशन वापरतो आहे.
सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला सिम्प्लिफाईड वेमध्ये हे एक्सप्रेशन मिळतं आणि डेरिव्हेटिव्ह काढायला ते इझी होतं. त्यामुळे इथे आपण सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मिळाल्यानंतर हा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघतोय. डिफरन्शिएट कॉस इन्व्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे या कॉस इन्व्हर्स ऑफ जो काही फंक्शन दिला आहे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे, dy/dx काढायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर y इज इक्वल टू गिवन फंक्शन, कॉल इट ॲज इक्वेशन 1. नाव पुट x इक्वल टू टॅन थिटा. आता हे सबस्टिट्यूशन फॉर्म्युलामध्ये इथं दिलेलं आहे तुम्हाला. कुठे आहे बघा, 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर काय पुट करतोय आपण, x इक्वल टू टॅन थिटा. तेच इथं सबस्टिट्यूट केलेलं आहे. ओके, सो पुट x इक्वल टू टॅन थिटा विच इम्प्लाइज, यावरून थिटा काय मिळेल, टॅन इन्व्हर्स ऑफ x. याला आपण म्हणूया इक्वेशन 2. नाव आता हे x इक्वल टू टॅन थिटा 1मध्ये ठेवायचं आहे. सो y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 2 टॅन थिटा, 2x म्हणजे आपण टॅन थिटा सबस्टिट्यूट करतोय, अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणून टॅन स्क्वेअर थिटा, विच इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ साइन 2 थिटा. आता इथे बघा सबस्टिट्यूशन फॉर्म्युलामध्ये तुम्हाला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला इथे दिसतोय. साइन 2 थिटा म्हणजेच काय, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तेच इथं मी सबस्टिट्यूट केलेली आहे. सो 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय, साइन 2 थिटा. हा फॉर्म्युला मी वापरलेला आहे. सो कॉस इन्व्हर्स ऑफ, आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर कॉस इन्व्हर्स आहे आणि मधला आतला टर्म मला कॉसच्या इन टर्म्स ऑफ कॉस हवं आहे, त्यामुळे मी हा इथं यूज केलेला आहे. कॉस ऑफ π/2 मायनस 2 थिटा, कॉस π/2 मायनस 2 थिटा म्हणजे साइन थिटा. हे आपण मागील सेमिस्टरमध्ये पाहिलं होतं की कॉस ऑफ π/2 मायनस थिटा म्हणजे काय आहे. π/2 मायनस थिटा हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो. आणि π/2 मायनस थिटा असताना कॉसचं साईन होतं आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह असल्यामुळे इथं साइन थिटा आहे. सो साईनला आपण असं लिहू शकतो, कॉस ऑफ π/2 मायनस 2 थिटा. सो कॉस इन्व्हर्स आणि कॉस यांचा फॉर्म्युला गेल्यानंतर फक्त पुढे अँगल शिल्लक राहतो. कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस एक्स म्हणजेच एक्स. सो इथे एक्स म्हणजे कोण आहे, π/2 मायनस 2 थिटा. सो y इज इक्वल टू π/2 मायनस 2 इंटू थिटाची व्हॅल्यू इथे आपण इक्वेशन 2मध्ये लिहिलेलं आहे. ते काय आहे इथं, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. सो y इज इक्वल टू हा आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये एक्सप्रेशन मिळालेलं आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो d/dx ऑफ y इज इक्वल टू d/dx ऑफ π/2 मायनस 2 टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. आता इथे आतल्या ब्रॅकेटमध्ये मायनस आहे त्यामुळे ह्या दोन टर्म्सना सेपरेटली d/dx अप्लाय होईल. सो dy/dx इक्वल टू d/dx ऑफ π/2 मायनस d/dx ऑफ 2 टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. सो dy/dx इक्वल टू π/2 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे तर 0 असणार आहे, मायनस टॅन इन्व्हर्स हा 2 जो आहे तो कॉन्स्टंट बाहेर येईल आणि टॅन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो dy/dx इक्वल टू 2 इंटू हा मायनस ॲज इट इज मायनस 2 इंटू टॅन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हा टॅन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर अशा प्रकारे आपण हे 3 एक्झाम्पल्स इन्व्हर्स फंक्शनवर आधारित सॉल्व केलेलं आहोत, जिथे सबस्टिट्यूशन आपण यूज केलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही यावरचीच एक्झाम्पल पाहणार आहोत आणि आज हे जे काही 3 एक्झाम्पल इथे सॉल्व केलेलं आहोत त्याच्या रिलेटेडच काही एक्झाम्पल्स सिमिलर टाईपचे मी तुम्हाला होमवर्कसाठी देत आहे. सेम एक्झाम्पल्स आहेत. 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्ममध्ये असणारा एक एक्झाम्पल आत्ताच आपण सॉल्व केलं आहे आणि या टाईपचा पण एक एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे. तर इथे सबस्टिट्यूशन काय येतं ते बघा, फॉर्म्युलाज व्यवस्थित लिहून काढा आणि त्या फॉर्म्युल्यावरून सबस्टिट्यूशन काय येतं हे बघून सबस्टिट्यूट करून एक्झाम्पल सॉल्व करा आणि या दोन्ही क्वेश्चनचा आन्सर dy/dx काय येतं ते फाइंड आउट करून मला सेंड करा. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही एक्झाम्पल्स याच टॉपिकवर पाहणार आहोत. सो थँक्यू.